नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, श्रावणाचा पवित्र महिना सुरू झालेला आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये चुकून देखील आपण शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नयेत, ज्यामुळे भोलेनाथ नाराज होतील आणि वाईट परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये सहन करावे लागतील. तर मंडळी, श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे. या महिन्यात बरेच भक्त विविध व्रतवैकल्ये, उपवास, पूजाविधी तसेच पारायणे करत असतात आणि त्यामध्ये आपण बऱ्याचदा अशा काही वस्तू वापरतो म्हणजे शिवलिंगावर चुकून काही गोष्टी वाहिल्या जातात, पण यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात आणि परिणामी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. उलट दुःख, अडचणी, संकट आपल्या आयुष्यामध्ये वाढतच जातात. भोलेनाथ भोले शंकर आहेत, त्यामुळे साधी भोळी पूजा आपण अगदी मनाने, शुद्ध अंतःकरणाने केली तरी त्या पूजेचा स्वीकार ते करत असतात आणि भोळ्या भाबड्या मनाने केलेले पूजन महादेवांना प्रसन्न करत असतं. तर या पूजेमध्ये शिवलिंगावर आपण कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत, यामध्ये पहिली वस्तू म्हणजे तुळशीपत्र. कारण तुळशीने महादेवांना शाप दिला होता की तुझ्या पूजेच्या वेळी माझ्या पानांचा वापर होणार नाही, म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये तुळशी वापरली जात नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण फुलं, बेलपत्र बाजारातून घरी आणतो, त्यावेळी चुकून एखादा अशी काही पानं त्यामध्ये येतात, ते आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळे बाजारातून बेलपत्र, फुलं आणल्यानंतर ती व्यवस्थित बाजूला करून घ्यावीत. बेलपत्र ही व्यवस्थित सुस्थितीत असावं. ते असं घ्यावं की त्याचे तिन्ही पानं व्यवस्थित असतील आणि ते धुवून स्वच्छ करून मगच आपण शिवलिंगावर अर्पण करावं. आणि बेलपत्र नेहमी तुटकं किंवा फाटलेलं नसावं, 3 पानांचं संपूर्ण असावं. त्याचं देठ काढून मग ते आपण शिवलिंगावर अर्पण करावं. हवं तर तुम्ही एकच बेलपत्र अर्पण करा, पण ते चांगलं असेल तरच ते घ्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काही भक्त शंखामध्ये पाणी घेऊन त्याने शिवलिंगावर अभिषेक करतात, पण हे अतिशय चुकीचं आहे. कारण शंखचूड नावाच्या राक्षसाचा महादेवांनी वध केला होता आणि त्याच्या राखेपासूनच शंखाची निर्मिती झाली, अशी त्यामागची कथाही आहे. त्यामुळे इतर कोणतीही पूजा करताना शंखाचा वापर केला जातो, परंतु महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करत नाहीत. आणि अभिषेक तर आपण चुकूनही करू नये, हे अत्यंत चुकीचं आहे. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खंडित तांदूळ हे कधीही अर्पण करू नयेत. पहिला श्रावण सोमवारी शिवामूठ तांदूळ आपण सर्वांनीच अर्पण केली. त्यानंतर मूग, तीळ, जवस अशा धान्यांची शिवामूठ आपण वाहतो, तर ते अखंड असावेत, खंडित ते घेऊ नयेत. कारण खंडित धान्य अर्पण केल्यानंतर त्याचे शुभ फळ मिळण्याऐवजी वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. त्याबरोबर बेलपत्र पण पूर्ण असावं, 3 पानांचंच ते आपण घ्यावं. फाटलेलं, खराब झालेलं ते घेऊ नये. 2 पानं असतील तर तसं ते घेऊ नये. सुस्थितीमध्ये असलेलंच बेलपत्र स्वच्छ करून मगच ते आपण शिवलिंगावर अर्पण करावं. वाटलं तर तुम्ही एकच बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा, पण ते चांगलं असावं. यानंतर 5वी गोष्ट म्हणजे दूध. ते तापलेलं नसावं. थंड, शीतल दुधाचाच अभिषेक शिवलिंगावर केला जातो. गरम केलेलं दूध कधीही अर्पण केलं जात नाही, कारण त्यामुळे महादेव क्रोधित होतात, नाराज होतात. यासोबतच महादेवांना पांढरे कापसाचे वस्त्र अर्पण करावेत. लाल किंवा इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र अर्पण करू नयेत. शक्य तेवढं पांढरेच वस्त्र आपण अर्पण करावं. महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचाच वस्तूंचा आपण वापर करावा. फुलेही पांढरीच घ्यावीत. महादेवांना पांढऱ्या रंगाचेच वस्त्रही आपण अर्पण करावेत, कारण हा रंग त्यांना अतिशय प्रिय आहे. आणि पूजेतही जर तुम्ही पांढरी फुलं वापरली तर त्याचे संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे पांढरे कोणतेही फूल तुम्ही अर्पण करू शकता. यासोबतच महादेवांच्या शिवलिंगावर नारळ कधीही फोडू नये किंवा अर्पण करू नये. इतर फळं तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे या गोष्टींची आपण काळजी घ्यावी. शिवलिंगाचा अभिषेक फक्त पाण्याने केला तरीही चालतो. त्यानंतर थंड दूध तसेच पंचामृत, ऊसाच्या रसानेही अभिषेक केला जातो. या व्यतिरिक्त काही गोष्टी शिवलिंगावर कधीही अर्पण करू नयेत किंवा त्यांचा अभिषेक घालू नये. त्यामुळे त्याचे फळ मिळण्याऐवजी आपल्याला वाईट परिणामांचा सामना हा करावा लागतो. म्हणून कुठलीही पूजा नियमांनीच झालेली चांगली आणि मग मनातील इच्छाही आपली पूर्ण होते. नाहीतर दुःख, संकट जीवनामध्ये कायम राहतात. त्यामुळे लक्षात घ्यावं की शिवलिंगावर पवित्र श्रावण महिन्यामध्ये चुका अजिबात आपण अभिषेक करताना करू नयेत. नियमांनीच आपण संपूर्ण पूजाविधी करावा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती
आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। तर अशा प्रकारे शिवलिंगावर श्रावण महिन्यामध्ये पूजा करताना आपण या सर्व गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी। यामुळे आपण केलेली पूजा व्रत हे संपूर्ण सुफळ हे होत असतं आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात आणि भोलेनाथांची कृपा ही आपल्या संपूर्ण कुटुंबावरही अखंड राहते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।